घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेटवे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी, बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा, शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता. एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन 900 ते 1300 च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूस सुद्धा नव्हता, त्या काळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केली. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादवनी, मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन 1774 मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले. एका लेण्यात कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेली असून रावण आपल्या 20 भुजांनी तो पर्वत हलवित आहे असे दृश्य दिसते. शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य गुहा अथवा शिवगुहा, गुहा 1 किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती 27 मीटर 89 फूट वर्गचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी 11 हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली. तिला मागणी घालण्याकरिता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले. हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले. हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे. शिव पार्वती विवाह. इतर उल्लेखनीय गुफा. इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, लकुलिसाची मूर्ती, भैरव, महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पाहायला मिळतात.